सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण शहरातील देऊळवाडा येथील श्रीदेव नारायण मंदिरात अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। रविवार 24 मे ते रविवार 31 मे 2026 या कालावधीत हा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे। या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पुरोहित, भगवत भक्त तसेच गावकर, मानकरी, सेवेकरी आणि बाळगोपाळांच्या उपस्थितीत श्रीदेव नारायण मंदिर प्रांगणात सजलेल्या कृष्ण नगरीत एका भक्तिपूर्ण मिरवणुकीद्वारे कृष्ण मूर्तीचे थाटात आगमन झालं। मालवण शहराच्या प्रवेशद्वारावरील जरीमरी मातेच्या मंदिरापासून या मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला। पारंपरिक वाद्यांच्या तालासुरात ही मिरवणूक काढण्यात आली। जरीमरी मातेच्या मंदिरापासून मालवण शहरातील प्रवेशाच्या मुख्य रस्त्यानं कुंभारमाट, ऑक्ट्राय नाका, देऊळवाडा महापुरुष मंदिर ते श्रीदेव नारायण मंदिर असा या मिरवणुकीचा मार्ग होता। श्रीदेव नारायण मंदिर प्रांगणात ही मिरवणूक आल्यानंतर सुवासिनींच्या हस्ते औक्षण करण्यात आलं। तसंच श्रीदेव नारायण मंदिराभोवती ग्रंथ दिंडीद्वारे प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली। या सोहळ्याअंतर्गत उद्या 24 मे पासून दररोज सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत श्रीमद भागवत महापुराणाचे संस्कृतमध्ये वाचन, संहिता वाचन, श्री विष्णुदेवते सहस्त्र तुलसीदल अर्पण पूजा विधी, सुवासिनींच्या हस्ते सहस्त्र नामावलीसहित देवीला कुंकुमार्चन तसंच आयोजकांकडून 5 वर्षे ते 9 वर्षे या वयोगटातील कुमारिका पूजन संपन्न होणार आहे। हे सर्व विधी संपूर्णपणे निःशुल्क आहेत। पुणे इथले सुप्रसिद्ध निरूपणकार श्री प्रणव गोखले यांचं संध्याकाळी 4:30 ते 8:30 या वेळेत श्रीमद भागवत महापुराणातील कृष्णलीलांचं मराठीतून निरूपण होईल। या श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक भगवत भक्तांनी केलं आहे। या सोहळ्याला मालवण ग्रामदेवतांचे आशीर्वाद, देवस्थान संबंधित विश्वस्त, मान्यवर, समस्त गावकर मंडळी यांचं सौजन्य सहकार्य आणि बाळगोपाळ मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे। मालवण शहरातल्या श्रीदेव नारायण मंदिर प्रांगणात कृष्णनगरी साकारताना या सोहळ्याच्या आयोजनाची संकल्पना प्रत्यक्षात पूर्णत्वास जात असताना उत्साह द्विगुणित होत असल्याची प्रतिक्रिया आयोजक व भगवत भक्तांच्या वतीनं देण्यात आली आहे। सानिका वांगणकर, आपली सिंधुनगरी न्यूज।